हॅलो, समृद्धी किचन आपलं स्वागत करत आहे. आज आपण एकदम घरच्या घरी आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने जसं आपण दुकानातून आणतो त्याच पद्धतीत श्रीखंड बनवणार आहे. तर मग चला रेसिपी चालू करायच्या अगोदर किंवा रेसिपी आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला आता आपण एक सुरुवात करूया. सुरुवातीला मी 1 वाटी दही घेतलेला आहे. दही सुद्धा एकदम शुद्ध असं घरी बनवलेलं आहे. म्हशीच्या दुधापासून तयार केलेलं ही दही आहे. 1 वाटी दही घेतलेला आहे. तर आता आपण ही दही आहे त्यापासूनच एकदम छान आणि एकदम टेस्टी श्रीखंड बनवणार आहे. तर चला सुरुवात करूया. 1 मोठी वाटी त्याच्यावर चाळण आणि मी त्याच्यावर एक कापड घेतलेला आहे. कापड जे आहे ते एकदम असं जाळीदार पाहिजे, एकदम पातळ कापड पाहिजे. चला त्यामध्ये आता आपण हे दही घेणार आहोत, जेणेकरून याच्यामधलं जे पाणी आहे ते आपण काढून घेणार आहे. त्यासाठी आता आपण ही दही जी आहे ह्या कपड्यामध्ये आपण बांधून ठेवणार आहे. घट्ट असं बांधायचं आहे जेणेकरून पाणी नाही राहिलं पाहिजे. तर हे पहा, पूर्णपणे असं घट्ट बांधायचं आहे. एकदम साधी सोपी पद्धत आहे घरच्या घरी श्रीखंड बनवण्याची. तर आता मला याला एकदम घट्ट अशी गाठ बांधून घेतलेली आहे. तर गाठ बांधल्यानंतर आपण याला काय करणार आहे, असंच रात्रभर मी 1 रात्र असे ठेवणार आहे जेणेकरून ह्याच्यामधले पाणी जे आहे ते पूर्णपणे निघेल. तर हे पहा, जितकं होईल तितकं आपण हाताने सुद्धा पाणी काढलं तरी सुद्धा चालेल. तर हे अशा पद्धतीने हे चाळणीमध्ये ठेवणार आहोत आणि आपण त्याच्यावर 1 तांबे आपण पाण्याचा ठेवणार आहे. किंवा तुमच्या घरामध्ये जर जाड वस्तू असेल ते सुद्धा ठेवले तरी चालेल. तर आता आपण 1 रात्र असंच ठेवणार आहे आणि श्रीखंड आपण सकाळ बनवणार आहे. असं जडसर वस्तू ठेवल्यानंतर त्याच्यामधलं पाणी जे आहे ते पूर्ण निघेल. तर चला मग सकाळ झालेली आहे, तर मी तुम्हाला आता दाखवत आहे. तर हे पहा, पूर्णपणे पाणी जे आहे ते निघालेलं आहे. हे पहा, आपण या पाण्याचा वापर करणार नाही. पाणी किती एकदम छान असं निघालेलं आहे याच्यातनं. तर आता आपण हे काय करणार आहे, याच्यामधून आपण काढून घेणार आहे. त्यासाठी मी एक प्लेट घेतलेली आहे आणि ही पाणी आपण वापरणार नाही, साईडला ठेवणार आहोत. तर चला आता आपण एका प्लेटमध्ये जे आपण हे दही बांधून ठेवलं आहे श्रीखंडासाठी ते सोडून घेणार आहोत. तर हे पहा, मी तुम्हाला दाखवते, थोडंसुद्धा पाणी राहिलेलं नाही. एकदम टेस्टी आज आपण श्रीखंड बनवणार आहे घरच्या घरी. मुले सुद्धा खूप आवडीने खातील. तर हे पहा, पूर्णपणे एकदम पनीर सारखं असं एकदम घट्ट झालेला आहे. छान एकदम तयार झालेला आहे. जसं आपल्याला श्रीखंडसाठी पाहिजे तसंच झालेलं आहे. तर त्याच पद्धतीने मी अजून थोडंसं बांधून ठेवलं होतं दही. तर चला आता आपण हे सगळं मिक्स करणार आहोत. त्यासाठी आपण थोडंसं अगोदरही मिक्स करून घेणार आहोत पूर्णपणे. आता आपल्याला चमच्याने हे गाठी फुटणारच नाही आहेत, आपल्याला मिक्सरच्या भांड्याचाच वापर करावा लागणार आहे. त्यासाठी आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये अगोदर आपण पिठी साखर करून घेणार आहोत. मी 2 वाट्या साखर घेतलेली आहे. साखर जी आहे ते आपल्या आवडीनुसार वापरायची आहे. तरीसुद्धा मी कमी जास्तीला साखर थोडी जास्त घेतलेली आहे. तर चला आता आपण ही पिठी साखर जी आहे त्यात आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे दही जे बांधून ठेवलं होतं ते घेणार आहोत. तर हे पहा, किती छान तयार झालेला आहे पूर्णपणे. आता आपण याच्यामध्ये घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्याचमध्येच आता आपण लगेच साखर घेणार आहे. साखर जे आहे ते अंदाजे किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तर आता आपण ही साखर घेतलेली आहे. मी 2 ते 3 चमचे छोटी साखर घेतलेली आहे. छोटे चमचे सॉरी. आता निम्मी साखर आपली राहिलेली आहे बाजूला. त्यामध्येच आपण विलायची वापरायची आहे. विलायची थोडी जास्त वापरायची. तर आता विलायची वापरली आहे. तर आपण ही मिक्सरच्या भांड्यामध्ये हे फिरवून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये कोणत्याही पाण्याचा वापर करायचा नाही. जितके वेळ लागेल तितके फिरवून घ्यायचं आहे, जोपर्यंत ही लोण्यासारखं होत नाही. तर चला आता आपण एक काचेची वाटी घेतलेली आहे त्यामध्ये. तर हे पहा, एकदम लोण्यासारखं मऊ असं श्रीखंड तयार झालेला आहे आणि विलायचीचा वास सुद्धा एकदम छान सुटलेला आहे. तर आता आपण हे पूर्ण श्रीखंड आहे ते याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे. पूर्ण 1 वाटी आपली श्रीखंड भरलेली आहे. तर चला मग आता आपण थोडीशी टेस्ट करून बघणार आहे की साखर कमी जास्त कशी आहे ते. एकदम छान झालेले आहे. तर चला मग त्यामध्ये आता आपण बदामचे काप घेणार आहोत. बदामचे काप असल्यानंतर श्रीखंड एकदम छान लागतं खाण्यासाठी. एकदम भरपूर मी बदामचे काप घेतलेले आहेत. आणि आता थोडासा पिस्ता घेणार आहे. पिस्ता असेल तर वापरा किंवा नसेल तर काही हरकत नाही. तर चला आता आपण
श्रीखंड तयार झालेला आहे. पण अर्धा ते 1 तास आपण हे फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत श्रीखंड तयार नाही. तर चला मग मी तुम्हाला पूर्णपणे अर्धा ते पाऊण तासाने दाखवत आहे. पण हे थंड झाल्यानंतर एकदम टेस्ट वाढणार आहे. तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली, घरच्या घरी एकदम छान श्रीखंड तयार केलेला आहे. आवडली असेल तुम्ही बनवलेल्या पद्धतीने नक्की श्रीखंड घरच्या घरी बनवा. व्हिडिओ रेसिपी आवडली असेल माझ्या समृद्धी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.